ही कपडे घडी घाल. बघू नको, घाल कपडे घडी. सर तिकडं घडी घाल. बायकोला लावून देतोय माझ्याला. घाल कपडे घडी. हा काय म्हणून जोर चढला होय तुला. 4 दिवस काम करायला मिळाले की काम करायला लागले की लगेच असतं ते का तुझं? हो होय, काम करायला. काम काय मी जाता जाता करतोय. जा सांगायला येऊ. पॅन्ट कोणाची? पप्पाची आहे. तू घाल गडी. घाल की तू. मला काय सांगायला? तुझा नवरा तुझ्या तुझ्या नवऱ्याचा तुझ्या भाषा तुझ्या नातवाचा घरी घडी. नुसतं बायको लावून देते बघतोय. तुला तर नव्हे कोण आहे तुझी भाची? भाची नव कोण आहे तुझी नात? वजीचं वजी पॅन्ट. हा कंबर आहे काय? 12 रोट्या खातो तुझं नातू. दे की मग. त्याचा पोट आहे तो खाणार की. तुझी बायको करून घालायला काय? मग कोण घालते? होय हाय काय करून घालायला? हाय काय तुझी बायको करून घालायला? काम कोण करते? होय लय करते. सांगतोय मला. मी करतोय. बायको करते हिची काम. एखादी सून गेली घराकडे माहेरला तिच्या आई बरोबर फिरायला तर काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? मग त्या सून का नाही सासूचा पण विचार करावा. तुझा विचार करून करून तुला पटणार नाही. काय झालं? तुझी सून बारीक झाली. ती कपडे बसून लागते बघती. हा सांगतोय. कशाला तोंड वाकडे करतास? कुणाला कपडे बसून? तुझ्या बायकोला. काय सांगतीस आई? कशाला बोलतोस? कपडे मोठे व्हायला तिला. एवढं काम लावलं. लय काम करते. केव्हा काम केलं रे? 12 तास त्या आईसा बस्तर मध्ये असते आणि सांगतोय काम करते म्हणून. मग तिथं काय गप्पा मारायला जाते काय ते? मला काय माहिती? तुला माहिती काढून दिलायच की तू. मग होय तेवढं तर त्यांनी आहे करून. तुला काय कौतुक नाही? काय नाही. घरात 4 बायका लावता बघू लावतोस काय? तू असताना म्हणजे काय मी कामाले आहे रे? अगं कामाले काय? तू असताना हे निर्णय मी का घेऊ असं असं म्हण. तसंच होतं ते. होय लोकांनी शिकावं तुझ्याकडनं. ह्या बोटावर या बोटावर या बोटावर या बोट करायला. आता 2 माणसं आहेत की नाही कामाला सांग? मग कुठे 2 माणसं? तू आणि पप्पा. तुला काय लाज वाटते काय रे? घरातलं तुम्ही दोघं करताय ना. ठरवते कोण घरात? बघ काम करायचं आम्हाला सांगू नको. घरात ठरवते कोण? मेहंदी रंगलं की रंगणारच की तुझ्यावर नाही वय. बायकोला लावून द्यायचं माहेर आणि घरात एकटं बसायचं. खाऊन बसलायचं आता गरम गरम. आणलेला नाश्ता होता. विचार की पप्पाला. आणलेला होता काय घरात केलेला होता? होय काय होतं? गरम गरम असतंय. तोंडात भाजत देखील रे तुझ्या. तिथनं आणल्याला काय एवढं गरम असतंय काय नाश्ता? सांगतोय तुझी बायको तर देते काय कवा असला गरम गरम नाश्ता? माझी बायको इडली. काय सांगू नको. काय सांगू नको तुझ्या बायकोचं कौतुक. हां तुला दिसत नाही डोळ्याला? डोळं फुटलं काय रे तुझं? फुटल्यात काय? काय काय चाललंय घरात? काय काय नाही दिसतंय का नाही? फक्त आई 10 दिवस गेले ते गावाला. 10 दिवस? मग 10 दिवस काय कमी झालं? कमी झालं काय रे? आता ते बी आजचा दुसरा दिवस आहे. दिवाळीचा बघ उगत माझं तोंड उघडायला लावू नको सांगतो. काय माहीत असते काय घरातलं? नुसतं दुकानचं बघतोस. घरात काय बघतोस? काय काय हाय काय नाही काय घ्या झालं काय करायला? आई आई एकटी केली ते हे लक्ष्मीपूजा दिसलं नाही? नाही दिसलं? दिसलं नाही काय रे? हा आलताच की तू बसलाच लगेच बायकी फोटो काढायला बोलवाल ती. या काढ या काढ. काय भारी आलात फोटो. येणार की काय म्हणतात की ते. तुझा फोटो काय खतरनाक आलता माहिती? तू दिवा धरलेला अंधारात दिसणार की. त्याच्या चेहऱ्यावर तुझं हास्यच नव्हतं. हसलीच नाही तू. सदा तोंड वाकडच की. कशाला असतात? दिवस रात्र काम केल्यावर माणसी करत बसत. काय काम आहे तुला? उगाच का असं हे करतेस तू? मला काय म्हणायचं आहे? काय तू पण एकेकाळी सून होतीस की? होतोच की. खरं असलं माझ्या आजीनं कधी तुला असं वागवलं? आम्ही तसं वागलंच नाही ना. कसं म्हणणार आजी तुझी? आम्ही वागलंच नाही. काय सांगते? आठवड्याला जात होतीस. काय नाही तू ते सोडून बोल. आता कुठं चाललेस तू? विषय कोल्हापूरला नंदकड चालू आहे.
दिवाळी झाली की रे बहिणीकडून तू ओवाळून घेतला त्या बाबाला का विचारलास काय जा तिकडं नाही तर ओवाळून काय विचारलास काय नुसतं काम 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 म्हणतोस बघू नको मग माझी बायको जायला नको तुझ्या भावाला ओळायला? होय चालत नाही ना चालत नाही होय हां तर मी म्हटलो माझ्या पुऱ्या आल्या तू जा ओवायला विचार पुरी कशा येतात ग प्रत्येक वेळी प्रत्येक सणाला ओवायला येणार की दिवसात ना असा महिन्यातनं 4 वेळा जात नाहीत महिन्यातनं 4 वेळा तुला लाज वाटते का नाही रे नाही वाटत काय मंडळायच काय का म्हणजे म्हणायचं होतास बायकोला काय वय गा आणि तर परवा जाऊन आलंस आणि फराळाचं केली आईनं सगळं तेव्हा करू लागली नाहीस आणि 4 दिवस माहेरला जाऊन आलीस आणि आता आणि लगेच 4 दिवस काय रे तुझ्या तोंडात नाही येते का नाही येते का नाही रे तुझं काय उगच काय आईला हात म्हणतोस, म्हणून दुखायला आई ए दुखालाय म्हणजे साखरेनं दुखालाय कडू ह्याच्यामुळे साखर वाढायला तुझी कशाला त्रास देतासाठी म्हणून वाढायला साखर उगच वाढत्या हा डोळं का मोठं करायलास मग देवाला एका संघ बोलायलास ना मग काय मी लोक आहे का वैरी आहे लोकच आहेस की कोण आहे मी? लेखाला बोलणार तर कोणाला बोलणार रे बायकोला बोलू तुझ्या काय संबंध आहे तुलाच बोलणार दावं सगळं तुझ्याच हातात आहे दावं कसं हे करायचं आणि ओढायचं आणि कसं सोडायचं ते काय मला काय वाटते काय वाटत नाही तुला काहीच वाटत नाही आली काय गेली काय रे तू कोणी आता बोलत नाही खरं ग बस मला काय वाटते की प्रत्येक स्त्रीला स्त्री स्वातंत्र्य हे असलं पाहिजे खरं आत्ती नाही आत्ती नाही आत्ती आहे की कुठं आहे कोल्हापुरात ती आत्ती नाही आहे हा या आठवड्यात किती वेळा तुला काय डोक्यात काय भरतंय का नाही काय बटाटा आणि कांदाच आहेत दुकानचं तेवढं आहे बाई सपा 15,000 ते कसं कळतंय आता लग्न सराई येणार आहे आता नवीन ऑफर काढणार आहे अख्खं बेडरूम सेट गरीबातल्या गरीबाला बायकोकडे जरा बघ घराकडे जरा बघ आणि त्या पोरांच्याकडे जरा बघ हे जे वैभव बघायलाच ना हे वैभव हा सोड उगाच बोलू नकोस आणि मला बोलायला नकोस हे याच कष्टामुळे आत्ता सुरुवात झाल्या तुझी 25 वर्ष झाली आहे त्या दुकानात हे बाच आहे रे सगळं हेच बदलायचं आहे मला का हेच बदलायचं स्वतःच्या ह्याच्यावर बदलायचं असते उगाच असं हे करायचं स्वतःच्या ह्याच्यावरच बदलणार बदल की आम्हाला बी अभिमान वाटणार बघू की वाटणारच की बघू काय वाटणारच अभिमान कोणाला वाटणार नाही हेच बदलायचं आहे मला बदल मला बी तेच छान पाहिजे पॉइंट मारलीस मग मारणारच की आता मस्तपैकी खाल्लायचं आता जा की मस्तपैकी खाल्लोय म्हणा नाश्ता फुल्ल झालाय गरम आणि त्याला लोणचं बिंचं काय नव्हतं शिवा द्यायला हे करायला बोलायला काय नव्हतं रे संग बायको आज चांगलं होतं आता आज बायको मला भरवत्या होय भरवत्या 17च्या वाजून भरवत्या काय तर उगाच बोलू नको तुझ्यासाठी परमेश्वर आहे मी होय बघितलं की त्या बिग बॉसच्या घरात आईला ढकलून परमेश्वरला भेटायला गेली कशाला बोलतोस तू का बोलली नाही त्या घरात कशाला बोलतात त्याला बघूनच हसू आलं मला नाही असलं कुठं काय परमेश्वर म्हणून काय तुला तर काय वाटलं का नाही माझ्या परमेश्वराचं दर्शन तरी पांडुरंग म्हणून तिथं खाली डोसको ठेवले हा हे संस्कार आहेत हे संस्कार कसलं संस्कार आहे सासूला ढकलून पुढं पळत जायचं असलं संस्कार अगं नवऱ्याला भेटायची ओढ होती असले बिग बॉसच्या अख्खं गाव बघणार होतं की रे अख्खं गाव नाही अख्खा राज्य मग लोक काय म्हटले असतील वा काय नाही वा सासूला ढकलून वा असं कोण म्हणत नाही सोड विषय तुला कुठं ढकलली ते बस की बाबा मला डोळ्यातनं पाणी आलं पाठवलं गेलं काय बाबा तुला अति झालं ते दगड आहे सोड तू आल्याला पाणी आत गेलं हे बघूनच पोराला 60-65 दिवसांनी भेटायला आल्यानंतर तुझं लग्न होऊन किती वर्ष झालं 15 वर्ष झाली तेव्हा काय मला वाटलं नाही परमेश्वर पती देव बिव काय वाटलं नाही आता अचानकच त्या बिग बॉसच्या घरात कुठला देव आला तो बोल की बाबा आणि आईला ढकलून सासूला हा अंधार केला दिसना पुढचं काय ते एक बरं झालं पप्पाला पहिला पाठवलं नाहीतर तुम्ही दोघी जण पप्पाला ढकलून पुढे आला असता काय बोलते तुझ्यावर तर मला विश्वासच नाही का
तू ढकलून आले असतेस पप्पाला. असलं संस्कार नाही दुसऱ्याला टाकून स्वतःचं हे करायला. असलं संस्कार माझ्यावर नाहीत. नाही पण काय माझी बायको हे. रडली त्या दिवशी. होय रडणार की. लई दिवस भेटला आता नाही 2-3 महिन्यात म्हणून रडली. ऐ, गं, 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 गं. देव काय देतो. कर्मा इज बॅक म्हटली बा तुझी नात. मी ती काय ना म्हणते ती म्हटली कर्म माझं चांगलं आहे म्हणून असलं पोरगं आले पोटाला. एक साईड लकवा मारायला एवढं मारायलास. कसं मारल आईचा आशीर्वाद आहे देऊ लकवा कसं मारल. मलाच लागलं कडू. आणि मारला तर चुकून शक्यच नाही. शब्द आहे. बरं सगळं जाऊ दे. हं. आपण सकाळ समाधानानं गुन्ह्या गोविंदानं कधी या घरात राहणार आहे. तुझी बायको राहिल्यावर इथं. तुझी बायको हे केल्यावर ती असली की तू आणि लय तू ते भांडणं हे काढतेस. केल्यावर मी कशाला भाऊ एक शब्द हे बघ कोणी दिलं का नाही एक शब्द बोलत नाही मी. असली सासू भेटायला लई पाहिजे. असली सासू भेटायला अवघड आहे. जा की टोमणं मारून असल्या सासवा नाही आम्ही. बघ जा बाकीचे एक एक सासू आहेत की पाय हातात घेऊन बसतात. तसं पाहिजे होतं. तू सासू अगोदर बोलायच्या तुझी सून बायको बोलायच्या अगोदर ठ्या करते. कशाला बोलतोस. कशाला काढून गेलायस गप की. खाल्लायस आता सुखा समाधान कुठं चाललाय जा. आता मग कोल्हापूरला काय मटण केलं काय. आम्ही जेवून जाणार आहे हॉटेलात. आम्ही कोणाला त्रास देत नाही असं. तू का जाणार माहेरला. तरी बोललाच की रे अगं माझं सण ग माझं बाळ गो हे आईला कसं काय म्हटलं माहेरला का काय बोलतोस गिरण्या. कधी जाणार आहेस. मी जाणार नाही का. घर शांत पाहिजे का मला. काय मैद्यात बसणार आहेस काय मशानात बसणार आहेस काय. घर शांत पाहिजे लई टिव 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 करते म्हणून तर हाय घरात हे टिव टिव करतोय म्हणून तरी. फोन केलाच का बायकोला. रोज होय ते करणार की. दर 3 तासाला होय कुठं आहेस म्हणून. ती करत्या कुठाईस म्हणून. होय तिला काळजी लागली असेल त्या देवापाशी ध्यान नसेल त्याचं. माझा नवरा काय करायला आहे. आता पंढरपूरला जाऊन आली काल. जाणार की आणि आता कुठे आज गेली आणि काय. शिर्डीला चालल्या. होय जाणार. आता आणि परत कुठं जाणार मग आणि कुठं जाणार जाऊ मग दे. आणि कुठं जाणार. जाऊ दे जाऊ दे. बघ तिच्या घरची तिला किती फिरवत्यात नाहीतर तुझ्या घरची. अरे गो ग बस कशाला बोलतोस रे धन्या. गप की मला काय माहीत नाही. मला काय माहीत नाही. कशाला बोलतोस. हिशोब विचारलायच काय बायकोला का. मग काय बोलतोस रे मला. काय विचारू हिशोब. का म्हणजे तिचं आहे. होय आणि त्याचा फायदा तोटा मला नको काय काय पाहिजे का नको. पाहिजे का नको सांग. तुला कशाला पाहिजे. मला कशाला मग काय फुकट काय वा रे वा बिनपगार आहे फुलं अधिकारी 100 पोरगं सुद्धा पगार घेते की. घुसलं एवढ्या जोरात. 100 पोरगं घेते पगार. माझं टाका आता महिन्याला 10,000. कशाला नाटकी करायला काय लागलं नाही काय नाही. डोळ्यात पाणी आले की आई. कुठलं आले हे ते बायकोची आठवण काढून आले असेल. इथं नख घुसला. होय होय आणि ते ओट आहे की नाही दातात घुसला असं. होय होय स्वतःच्या लेकराला इजा करणारी आई पहिल्यांदा बघितलं. होय काय इजा करत्या. काय इजा करताय रे. आता काय केलीस. आता तू परत करतोस तसं नाही. आत्ता विचाराले सगळं सण झाल्यावर आई केव्हा जाणार तू का रे का. आता आमचं काम झालं ना. दुसऱ्याला घरात स्वच्छता झाली फराळ झाली पूजा झाली. दुसऱ्याला नियम माहितोय भाऊ घरलाच याय पाहिजे. तू तुझ्या बायकोला काय नियम लावत नाहीस का लावत नाहीस नेम. तुझा भाऊ तुझ्या घरला आहे आमच्या घरला याय पाहिजे म्हणा येत नाही. म्हणा येते का नाही येते का नाही. कुठं आहेस म्हणून मला विचारतासा. कुठं आहे ऐक काळजीपूर्वक विचार. कुठं आहेस काय करायला. तुझ्या भावाला तुला वाढला का नाही. का वाढ नाही वाढणार घरी येऊन खाणार आहेस का. मी कुठे पण खाऊ शकतो हॉटेलात खाऊ शकतो काय. पैसे पाठवायचो तुम्ही. अगं तू 4ला येतो म्हटली ती त्यानंतर झाला असेल लेट बसल्या असेल बोलत. काय संबंध काय आहे काम आहे. का खरं काय संबंध माझं काय काम आहे इथं. मग तूच आता बोललीस काय काम आहे आणि तूच म्हणते घरातलं सगळं मीच करतोय. वा ग वा. मग करतोयच की का विचार की तुझ्या बायकोला माझ्यासमोर बोलू. सगळं काम माझ्या बायकोला जा की. एकटीला लागतंय. होय होय आता उद्यापासून तसं ग बघ तू पुढच्या वर्षी तुझी मजा कशी करतो. पुढच्या वर्षी ना ठीक बघ आहे. होय बघ तू पुढच्या वर्षी नाही होय बघच तू बघ होय पुढे- का रे पुढच्या वर्षी. डोळ्यासमोर आरसा असून तुला दिसना. डोळ्यासमोर आरसा आरसा असून आरपार असेल ना तो कदाचित. होय आरपार कसा असेल काय त्या ह्याच्यावर पट्टी बांधलायस कानातलं छान नवऱ्याने म्हटलं. केलाय. छान केले. मग करणार की उगाच करत नाहीत.
बाकी आणि काय काय नाही आहे काय म्हणते भाऊ तुझा काय म्हणते जेव्हा येऊन फोन केला केलता कसं काय तुला केलं नव्हता काय कशाला बोलायलायस कसे काय म्हणून कसं काय केलं हा म्हटलं मग जेव्हा सांगाय नको बाय बहिणीला का तुझ्या बायकोचा भाऊ तर लाड काय वय आमचा नाही संग घेऊन फिरणारा मग तुझ्या भावाला मी सांग फिरायला नाही म्हणून कुठला आमचा भाऊ थोडा अंबानी नाही आणि तुझं कशाने गेलं ते मला माहीत नाही ते तुला माहीत असेल मला काय सांगू नकोस आणि काय बोलायला लावू नकोस काय हं नुसतं आईवरच दादरा दाखवायचं नाही बायकोवरच बी दाखवायचा हं होय काय हिशोब करायलाच काय हं 2 महिने राहिले अजून कशाचं वर्ष संपायला ते काय घालाव्या बसलेस काय मला नाही 10 बेरीज होत्या का आता हं अजून 12 कुठं झाल्या तुझी बेरीज जेव्हा 12 होईल का नाही 2025 ते न का 12 होईल का नाही तेव्हा आईची आठवण येणार होय गं बाई माझी आई असं म्हणत होती मला आत्ता का काय 12 होईल 12 होईल का नाही तेव्हा समजा ती घडी घाल घाल नाही तर जा की गिरण्या कुठं जायचं तिकडं घेऊन ये सगळं बरं ही 4 कपडे घडी घालायसाठी तू भांडणं काढल्यास बायकल पाठव की तुला काय कळते आई होय सगळं कळतंय मला 4 कपडे घडी घालायसाठी होय मग काय असं वागणार तू लोक असं ढकलून गेलं तर उचलत नाहीत कसं असं ढकललं तर उचलत नाहीत उचलत नाहीत हं मग ढकल काय असं उचल आता उचल घाल घरी. नातीला का चल ना काय रे का काय करतात तू दिवसभर घरात बसून होय तू काय करतोस दुकान बंद आहे की सुट्टी आहे होय राबलोय मग मला पण सुट्टी आहे स्वयंपाकाची 52 वर्ष रेकॉर्ड केलं 52 वर्षाचा रेकॉर्ड एवढा असेल हा दुकानाचा नाद करू नको तू गेला दुकानला 12:30 वाजले 1 वाजला मी जाणार आहे तुला काय काम नाही धंदा नाही जा सुट्टी आहे 3 दिवस सुट्टी आहे मला जा की मग कसं काय करायचं बसलायस चाललोय आता होय कुठे केस दाढी करायला जा की ना तू आता बायको येणार बायकोला तेवढं हे देव की बायकोला तेवढं हे करायला नव्हतं का आईला केलं तर चालत नाही आता झालं की आई का झालं की हे तर टाईट होईल त्यांनी स्किन टाईट करायची आहे मग काय ए स्त्रियां जा की करू का रे तुझ्या बायकोच्या ह्याच्यावर फिरव की असं इस्त्री बघू फिरवतोस काय फिरव बघू फिरव की आणि मग माझ्यावर ट्राय कर पहिला बायकोवर करायचं मग माझ्यावर करायचं तुझं वय किती आहे किती जाशील ना तिकडे बायका तुम्ही वय काय सांगत नाही माझं वय 60 आहे 60 आहे 60 वर्षाच्या मानानं माझं काम सांग मग तुझं बोलणं बरोबर आहे सोड का साठी बुद्धी नाटी बुद्धी का नाटी असत्या का नाटी असत्या रे म्हण ग तसं अजून झालं नाही तेवढं लक्षात ठेव कानातलं कर भारीच आहे तब्येतीच्या मानानं कानातला आहे असलं एखादं तुझ्या भावाला करायला सांग की काय रे का असं तू ना भावावर काय होतोस रे तुझी बायको किती आणल्या सांग की मग मी बांधतो सांग आईचं म्हणजे दिसतोय वे तुला बायको दिसत नाही गेली सांगतो यो मला पोरान ठेवून गेली ती उगाच बाबाने फोन केला म्हणून गेली बघ की माझी पोरं खोपली तुझ्या डोळ्यात खुपली नाहीत मग जाईना झाली ती आई आमची चांगली आजी बघत्या म्हणून जाईना झाली ती ते सांग की आणि तू काय कशाला म्हटलीस पाहिजे? का मला नको तुझी पोरं इथं का तसं म्हटलं नाही मी कशाला बोलतो दिन ए बा एकटं फिरण्यापेक्षा त्या पोरासने फिरायला पाहिजे का नको त्या फिरायला सुट्टी आहे तू नेतोस फिराय नेतोस काय नेतो नेते की कवा नेलायचं रे काय सांगते आता कवा रोज नेलायस? दुकानला मीच नेते की दुकान नेलं मग काय फिरणं झालं महत्वाचं काय त्यानं तू काय जाऊन शिकायला बंबलत फिरून पाहिजे? येतोस की का काय का मग त्या पोरग्याला सुट्टी नको ते कवा आजाकडे जायला नको आजीकडे मामाकडे जायला नको ही पोरं कसं पळत येतात मामाकडं जायचं म्हटल्यावर त्यांना काय होय होय आणि तुझ्या परसने काय अरे लोकात काढतोस लोकांचं काय माझी देत नव्हती मग कसं म्हटलं असं रे माझी पोर डोळ्यात खुपली अगं त्यांना कसं- खुपली बघा तिच्या आजीला आठवण येत नाही काय येत नाही काय आजीला आठवण कसली आजी बोलतोस मला तू विचारायची होतीस तुझ्या इन बाईला विचारलं तुझ्या बायकोला फर्स्ट विचारलं सासूला विचार की सासूला कशाला विचारू तिनं मला पण करा मी करणार नाही हां नाही ह्याच्यावरच तेवढं आलं ते करा तुझा सर कामं माझी बुट्टीवर भरल्या तुला काय गोळा करते परत फिकीन बाहेर लक्षात ठेव बोलतेच नुसतं हां बोलते बाबाची कपडे आहेत चल, बाबाचे रे तुझे आहेत बघ घे फाड माझा आहे तर फाड की तुझ्या बायको पाणूच खाली पडलं. फाड की माझा आहे तर फाड
बाबा फाडून केल तुला एक शर्ट म्हणजे उद्या म्हणशील की आई माझे कपडे फाडायला आणि खुळी झाल्या का काय कपडे फाडायला असं म्हणशील. ए असं कसं म्हणणार म्हणणार खुळी की? झालीस तरी मी सांभाळणार होय तुला. होय आता म्हणतोय खुळी झालीस की सांभाळणार. आले की पप्पा. कुठे येईन? बघ पावर म्हणणार तू कोण माझ्या सगळं बोलतोस का रे काय बोलतोस हा या नावात ए आवाज ए कुणाला भेट नाही मिळालं तू काय सांगायलायस बघ का तर कडू नुसतं माझ्या पाठीवर असतोय बायकोला सोडतोच आहे आणि मला धरतोय आईला जा. तुझं डोकं आवडवलंय काय ग. माझं आउट झालं नाही तुझं झालंय घरात बसून साठी बुद्धी नाटी. ए अजून चांगले म्हणतं काही गरम 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 खाल्लंस रे हा काय पप्पाने आणलं एक नंबर एकच नंबर. मी काय मला गाडीच पाहिजे.